तर उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। नगरसेविका विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र हे रद्द होत आहे आणि प्रिया सरवणकर या माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत। सरवणकर कुटुंबीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेला आहे। तर नगरसेविका पद रद्द झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि ठाकरे गटाला हा धक्का मानला जातोय। सरवणकर कुटुंबीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सध्या गेलेला आहे। उद्धव ठाकरेंना हा धक्का आहे। नगरसेवक विशाखा राऊतांचा जात प्रमाणपत्र रद्द झालेला आहे। नगरसेवक पद रद्द झाल्यास प्रिया सरवणकर या नगरसेवक होऊ शकतात आणि पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पद्मेश, एकाला संधी नाकारली किंवा एकाचा जात प्रमाणपत्र रद्द आणि दुसऱ्याला नगरसेवक पदाची कदाचित लॉटरी, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? नक्कीच ज्या प्रकारे विशाखा राऊत यांचं जे जात प्रमाणपत्र आता जे रद्द झाले त्यानंतर स्वतः ज्या 191 वॉर्डमधून ज्या सेकंड क्रमांकावर आल्या होत्या, ज्या म्हणजे प्रिया सरवणकर या आज थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। त्यांच्यासोबत सदा सरवणकर असतील, समाधान सरवणकर असतील, हे देखील आले होते। संपूर्ण हे कुटुंबीय आले होते। पण स्वतः नंदनवनवरती एकनाथ शिंदे नसल्यामुळे ते थेट त्यांची भेट झाली नाही। स्वतः श्रीकांत शिंदे यांची त्यांची भेट झाली नाही। काही गोष्टी देखील चर्चेत झाल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्या आता यामध्ये काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आता विशाखा राऊत आहेत त्या देखील आता हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे। कारण जेव्हा आपण त्यांच्याशी बातचीत केली तर त्यांचं थेट म्हणणं असं होतं की सत्ताधारी नगरसेवक असतात त्यांच्यावरती असे अनेक केसेस आहेत तरी त्यांचं काय होत नाही। पण जेव्हा विरोधातले अनेक जे लोक आहेत, आता 2 महिन्यापूर्वी देखील ठाकरेंच्या सेनेचं एका नगरसेवकाचं पद जे रद्द झालं होतं आणि आता पुन्हा एकदा विशाखा राऊत यांचं पद रद्द झालं, त्यामुळे आम्हालाच टार्गेट केलं जाते आणि हे शिंदेच्या सेनेकडनंच टार्गेट केलं जाते असं देखील विशाखा राऊत म्हणाल्या होत्या। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल पद्मेश।